पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नायगाव केट सोरतापाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात भक्ती संस्कार आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात आणि भक्तिभावाने दिंडी सोहळा काढत परिसर विठ्ठलमय केला। विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा मळा फुलवत विद्यालयातून सोरकाकवाडीपर्यंत निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात अभंग आणि हरिनामाचा अखंड जयघोष केला। पारंपरिक वेशभूषा, हातात भगवे ध्वज आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेचे दर्शन घडवणारी नव्हती, तर समाजाला महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरली। वाचन संस्कृतीची जोपासना, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली। विविध संदेश फलकांद्वारे नागरिकांना वाचनाची सवय लावा, झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देण्यात आला। ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या भक्तिमय वातावरणामुळे परिसरात आनंद, उत्साह आणि अध्यात्माची अनोखी अनुभूती निर्माण झाली। पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पडला। भक्ती, संस्कार, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा दिंडी सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला। अशा उपक्रमांमधून संस्कारक्षम, सामाजिक भान असलेली आणि पर्यावरणाबद्दल जागरूक पिढी घडविण्याचा विद्यालयाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, तरी मला तिला तुझा विठुरायाची पंढरी, तरी मला तिला तुझा विठुरायाची महाराष्ट्र ही संतांची भूमी या हवेली तालुक्यामध्ये पुरोगामी माध्यमिक विद्यालयाने आमचे सगळे उपक्रम शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले आणि आज आषाढी वारी निमित्त सोरतापाडी गावामध्ये पुरोगामी माध्यमिक विद्यालय ते सोरतापाडी गाव हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडीच्या आयोजनामध्ये आम्हाला ग्रामस्थांनी विशेषतः आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब अण्णा चोरगे, त्याचप्रमाणे आमच्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी शीतलताई चौधरी, त्याचप्रमाणे इतर सर्व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी सहकार्य केलं। आमच्या सर्व बालचमूंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिंडीचं नियोजन केलं। त्याचप्रमाणे यामध्ये सर्व आमचे मित्र श्री गाडवे सर असतील, मेत्रे मॅडम असतील, देवकर मॅडम असतील, देवरे मॅडम असतील, तांबे मॅडम असतील, या सर्वांचं विशेषतः अभिनंदन, सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन। पुढील वर्षी सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं ग्रामस्थांनी सहकार्य करावं। निश्चित आपली संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या विद्यालयामार्फत केलं जाईल, वेगवेगळे उपक्रम राबवले जाईल आणि हा उपक्रम जो आहे तो आनंददायी शनिवार हा शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज इथं सादर केलेला आहे। निश्चित ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत।